सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपलं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पूजा वगैरे करणार आहे. तर ही बघू शकता की मिस्टरांनी फुलं वगैरे आणलेले. तर मी पातेल्यात ओतून घेतलेली. बघू शकता मी बघा एवढी फुलं आणलेली आणि याच्यात गुलाबाची पण आहे. तर काही थोडीच नाही आहेत, म्हणजे खूप आणलेत बघा. व्हाईट पण आणले, पिवळे आहेत, गुलाबाचे आणलेत भरपूर. मी बघू शकता असे गुलाबाची. आणि आता आपण देवपूजेला लागलो. पण म्हटलं अगोदर फुलं वगैरे काढून घेऊया, म्हणून मी फुलं वगैरे काढून घेते आता. तरी बघू शकता खूप छान आहेत फुलं. ही 20 रुपयाची 30 रुपयाची बोलले मला. 30 रुपयाची फुलं आणली फुलं. तर याच्यात 2-4 प्रकारची फुलं आहेत. हे बघू शकता तुम्ही स्वामींच्या पूजेसाठी आणलेले आहेत त्यांनी. हे बघू शकता गुलाब. तर आपण आता पूजा आवरून घेऊया. हे बघा फुल किती छान आहे बघा गुलाबाचं. हे बघा हे पांढऱ्या महादेवांना येते आणि हे पिवळे आहेत ते स्वामींना येतात. हे बघू शकता अशी फुलं आहे. तर एवढं पातेलं भरून आहे. हे बघू शकता पातेलं तर एवढं भरून आहे. तर आता आपण लावूया पूजेला. अगोदर मी दिवा वगैरे लावून घेते देवासमोरचा आणि मग पूजेला सुरुवात करते. बघू शकता म्हटलं अगोदर तुम्हाला फुलं दाखवावी म्हणून दाखवायला लागली. आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि फुलं कशी आहेत ते मला नक्की सांगा. छान आहेत का, आवडलीत का तुम्हाला. ही बघू शकता ही बघा खूप छान आहेत, मला पण आवडली. वास वगैरे घ्यायचा नसतं कारण आपण पूजेला वापरणार आहे त्याच्यामुळे. चला आता आपण रांगोळी तुम्हाला नंतर दाखवते. अगोदर आपण देवपूजा वगैरे आवरून घेऊया. हे काढून घेऊया म्हणजे कसं यानं पुसून घेते. तर मला दुसरं कपडा आहे बस ते दुसरं हातरायचं आहे म्हणून यानं पुसून घेते. हे नारळ वगैरे अगोदर ठेवून घेतलं ह्याच्यावरती म्हणजे पुजला वगैरे दिवा पण लावलेला आहे मी अगोदर पूजेच्या अगोदर. आणि मी हिरव्या कपड्यांनाच हे पुसते देव वगैरे कारण हे एक्स्ट्राचं कापड माझ्याकडे आहे. बघू शकता आता मी लक्ष्मीचा फोटो घेते. लक्ष्मीचा फोटो पुजायला ठेवून घेते. तर आपण स्वामींना आता पुजून घेणार आहे. बघू शकता मूर्ती माझ्याकडे. तर आपण ह्यांना अगोदर हे हार म्हणजे माळ नव्हती हे बघू शकता असं आहे. तर आता मी ठेवलेली डाव्या साईडला ठेवायची असं तर मी ठेवलेली. आणि हे बघू शकता कारण कुलदेवता मलाच माहीत नाही आहे कुठे तिला सांगू जायची पूर्ण ताकद शक्ती म्हणा. देव हा आहेच आणि आपण किती जरी नाकारलं तरीसुद्धा आहेत म्हणजे स्वामी. आणि प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत स्वामी असतात. आणि काय पाहिजे मला तर स्वामी आहेत आणि या धर्तीवरती आहेतच स्वामी. आपण जर कोणाचं वाईट केलं नसेल तर देव आपलं का वाईट करेल. तर मला एवढंच माहिती आहे की स्वामी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपण आहोत हे एवढंच माहिती आहे मला. मी कधीही असं कोणाला दुखवायचं किंवा काय असं आपल्या बाबतीत कोण काय विचार करायचं ते करू दे. वाईट विचार करायचा असेल त्यांना करू दे. पण मी कधी कोणाच्या बाबतीत असं विचार वाईट करत नाही. माणसं पाठीमागं नाव ठेवतात पण ठेवू दे त्यांचं ते त्यांच्याबरोबर विचार त्यांचे पण माझे विचार माझ्याबरोबर. मग माझ्या स्वामींनी असं शिकवलेलं नाही मला की कोणाला नावं ठेव किंवा काय असं शिकवलेलं नाही. माझे स्वामी आहेतच माझ्या पाठीशी. फुलं आपण आता घालून घेऊया स्वामींना वगैरे. तरी बघू शकता फुलं वगैरे. तर आपण आता हे स्वामींना ठेवून घेऊया. बघू शकता तुम्हाला दिसतच असेल. तरी हे मी कुलदेवतेला वगैरे घालून घेते. आणि तुम्हाला गुरुवारचं एक सांगते. गुरुवारी मला वाटतं मी मम्मीकडे गेले होते आमच्या. तर त्यावेळेस ना वाजले होते मला 10:30 यायला मम्मीकडून. आणि त्या दिवशी माझी तब्येत पण बरी नव्हती. आणि मग काय केलं मी येताना म्हटलं आता बुधवारी संध्याकाळीच मग मी म्हटलं त्यांना चला आपण फुलं आणायला जाऊया. म्हटलं बघूया जर उघडं असेल दुकान फुलांचं तर आपण हे घेऊया. म्हटलं नसेल तर मग येऊया तसंच. तर दुकानापाशी आम्ही गेलो त्या फुलाच्या. तर फुलाच्या दुकानापाशी गेल्यानंतर ना तर दुकान बंद होतं दुकान. आणि मग मी काय केलं दुकान बंद होतं सांगितलं की नाही आहेत फुलं. दुकान बंद करून मी जेवायला गेलो. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी विचारलं काका दारात जे तुमचा हार अडकवले तो घेऊ का. तर ते बोलले पिशवीतला अगोदर विचारलं. पिशवीतला काही ते खराब होते फुलं वापरलेली होती आणि ते सगळे नको बोलले. मग नंतर हे केलं तर ते बोलले की सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्वामी आहेत आपल्यासोबत असतात कायमस्वरूपी. आणि पूजेला त्या दिवशी मला वेळ झाला होता म्हणजे बुधवारी संध्याकाळी. तर गुरुवारी माझी पूजा वगैरे करायची होती गुरुवार असतं त्याच्यामुळे. आणि त्या दिवशी गेलो तर दुकान वगैरे बंद होतं आणि ते काका जेवायला वगैरे गेले होते. आणि पिशवीत होते पण ती वापरलेली फुलं होती. ते काका बोलले नाही चालणार पूजेला वगैरे. मग वरती एक हार अडकवलेला दिसला आम्हाला. मग वाटलं त्यांना फोन करून विचारलं ती काका हार घेऊ का. तर स्वामी आहेत आपल्यासोबत कुठेही असं नाही स्वामी. आणि कुठल्याही रूपात आपल्याला भेटतात ते. आणि स्वामी आपल्याकडून पूजा जर करून घ्यायची असेल ना घडवून घ्यायची असेल तर ते कुठल्याही क्षणोक्षणी आपल्यासोबत असतात. नाही असं नाही देव आहे आणि आपल्याला तो अनुभवता आला पाहिजे. आणि स्वामी आहेतच.
मला तर विश्वास आहे स्वामींवर, तुम्हाला आहे की नाही मला माहीत नाही, पण स्वामी आहेत, एकदा विश्वास ठेवून बघा स्वामींवर, सगळं चांगलं होतं. आणि जे एकदम कठीण प्रसंग असतात ना, त्याच्यातसुद्धा मार्ग आपोआप सापडत जातात. आणि खूप म्हणजे खूप संकट आलेत किंवा काही आलं तर आपल्याला स्वामी त्याला सामोरं जाण्याची पूर्ण शक्ती देतात, मार्ग सापडतो आपल्याला सगळ्यातून. तर हे असं काही होतं.